स्मार्ट अहमदनगर न्यूज। आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सासवड आगारामध्ये सुरक्षितता अभियान सन 2026 कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी सासवड आगाराचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी श्री खाडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते। सदर कार्यक्रमाच्या वेळी विभागीय सांख्यिकी अधिकारी व सासवड आगाराचे पालक अधिकारी श्री गावडे साहेब, आगार व्यवस्थापक श्री सागर गाडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढेरे मॅडम, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री सुनील येळे साहेब, आगार लेखाकार श्रीमती मनीषा भोईटे, वरिष्ठ लिपिक लक्ष्मी गायकवाड व श्री अमित वाल्मिकी, रुपाली गिरमे, ज्योत्स्ना कवळे, संगीता भागवत, वाहतूक नियंत्रक कैलाश जगताप, पोपट जैनक हे यावेळी उपस्थित होते। आगार व्यवस्थापक श्री सागर गाडे साहेब यांनी सासवड आगाराचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खाडे साहेब यांचे तुळस व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सांख्यिकी अधिकारी गावडे साहेब यांचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढेरे मॅडम यांनी पुष्पगुच्छ व तुळस देऊन स्वागत केले। सदर कार्यक्रमामध्ये चालक वाहक प्रशासकीय कर्मचारी व कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते। तसेच सदर कार्यक्रमाची प्रस्तावना वाहतूक नियंत्रक श्री पोपट जैनक यांनी केले। श्रीमती मोहिनी ढेरे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक यांनी उपस्थित चालक वाहक व इतर कर्मचारी यांना सुरक्षितता अभियान सन 2026 बाबत माहिती दिली। तदनंतर मानसेवी वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर खाडे साहेब यांनी सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित कर्मचारी यांना सुरक्षितता अभियान सन 2026 बाबत मोलाचे मार्गदर्शन केले। सांख्यिकी अधिकारी श्री गावडे साहेब यांनी सुरक्षितता अभियानाचे महत्त्व पटवून दिले। त्यानंतर आगार व्यवस्थापक यांनी राप महामंडळाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबाबत उपस्थित कर्मचारी यांना माहिती दिली। त्यानंतर वाहतूक नियंत्रक श्री कैलाश जगताप यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे विशेष आभार व्यक्त केले व राप सासवड आगारातील अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानून सदर कार्यक्रमाची सांगता केली। प्रतिनिधी अशोक कुंभार। 2026 सुरक्षितता अभियान राबवण्यात येत आहे। तर 2026 सुरक्षितता अभियान या अनुषंगाने आज इथे कार्यक्रम देण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी चालकांना सूचना देण्यात आल्या की सुरक्षित सेवा कशी बजावता येईल त्या संदर्भामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन झालेलं आहे। इथे माननीय खडे साहेब, माननीय गावडे साहेब, माननीय गाडे साहेब यांनी सर्वांनी आज चालकांचं चालकांना योग्यरित्या मार्गदर्शन केलेलं आहे। तर माझी अशी आशा आहे की आता पुढे आपल्याला कुठं नाही तरी 0% काही करतात तर आपण साध्य करू अशी सगळ्यांना आम्हाला आशा आहे की या अभियानातून जास्तीत जास्त सुरक्षा ही सर्व प्रवाशांनाही मिळाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनाही मिळाली पाहिजे आणि सुलभ आणि छान सुंदर प्रवास आपल्या देशाचं झाला पाहिजे आणि निश्चित नाव हे आहेच ते अजून वर गेलं पाहिजे अशी सगळ्यांनी आम्ही आशा घेतो। अशा पद्धतीने मार्गदर्शन त्या निमित्ताने सासवड आगारामध्ये सुधारणा झालेल्या आहेत आणि आता पुढे होत राहतील अशी मी 9 वर्षाच्या निमित्ताने आपल्याला व्यक्त करतो।